नमस्कार. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज सकाळीच आम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता 7ही चक्रांवर काम करणारे एक मेडिटेशन टाकलेलं आहे. ते नक्की ऐका. कारण मनावरचे ताण हेच कुठेतरी नकळतपणे शरीराच्या व्याधींना, आजारांना आमंत्रण देत असतात. आणि ते ताण आणि त्या भावना जर आपण मुळापासून हील केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. ह्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक 7 चक्रांची माहिती बघणार आहोत. त्या चक्रांच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव बघणार आहोत आणि त्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी ज्या नकारात्मक भावना साठून राहतात त्याही आपण बघणार आहोत. आज पहिलं चक्र आपण बघणार आहोत ते आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जे पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेत असतं. या मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली किंवा नियंत्रणाखाली येणारे अवयव जे आहेत ते आहेत हाड, पाय, स्नायू, मोठा आतडं, गुदाशय आणि मूत्रमार्ग. या अवयवांमध्ये साठून राहिलेल्या नकारात्मक भावना आपण बघूया. हाडं, आपण कुणाला नकोय या भावनेने जाणवणारी निराशा, त्यामुळे जाणवणारी असुरक्षितता, स्वतःविषयी कमीपणा वाटत असल्याने जाणवणारी निराशा किंवा उदासीनता. पाय, स्वतःबद्दल असणारी असुरक्षिततेची भावना, भविष्याबद्दल वाटणारी भीती आणि त्यामुळे जाणवणारी अस्थिरता किंवा चिंता. तिसरा अवयव आहे स्नायू, आतमध्ये साठून राहिलेला राग किंवा असहाय्यता किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी घट्ट पकडून ठेवल्याने येणारा ताठरपणा आणि कसला नि कसली सतत भीती वाढून घेण्याची सवय. मोठा आतड म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, मानसिक त्रास देणाऱ्या जुन्या आठवणींना घट्ट पकडून बसायचं, त्या सुटू शकत नाहीत म्हणून जाणवणारी निराशा, काहीतरी गमावण्याची भीती, हट्टीपणा, हेकटपणा आणि सतत धोक्याच्या भावनांची जाणीव. गुदाशय, काही कारणाने येत असलेला पण व्यक्त न झालेला राग, छोट्या छोट्या गोष्टी घट्ट पकडून ठेवून त्याचा ताण घेण्याची वृत्ती, स्वतःविषयी वाटणारी लाज, आपल्या हातून नकळतपणे काही चुका घडल्यामुळे जाणवणारी अपराधीपणाची भावना. मूत्रमार्ग, स्वतःच्या कृतीबद्दल जाणवणारा अपराधीपणा, आपल्या सुरक्षिततेविषयी वाटणारी चिंता, काळजी, नातेसंबंधातील तणावामुळे जाणवणारी असहाय्यता आणि असुरक्षितता. आता बघूया मूलाधार चक्राची ऊर्जा असंतुलित झाल्याने होणारे आजार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाय, गुडघे, घोटे, टाच हे दुखत राहणे. मूत्रपिंडाचे आजार, उदाहरणार्थ युरिन इन्फेक्शन वगैरे, कॉन्स्टिपेशन, पाईल्स, संधिवात, हाडं कमकुवत होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, मानसिक शारीरिक थकवा जाणवणे आणि पाठीच्या खालचा भाग दुखणे. आज पहिल्या दिवशी नवरात्राच्या आपण बघितलंय मूलाधार चक्राची माहिती. उद्या आपण बघणार आहोत स्वाधिष्ठान चक्राविषयी. आज सकाळी वृषाली लेले चॅनलवर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्यासाठी म्हणून जे मेडिटेशन रिलीज केलेलं आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि स्वतःची 7ही चक्र संतुलित करा. नमस्कार.